नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पहिल्यांदा अमेरिकन मार्केट्स बघूया. अमेरिकन मार्केट्समध्ये आधी डाऊ, नॅसडॅक, S&P मंदीत होते, कारण एनव्हिडियाच्या रिझल्टची वाट बघत होते आणि FOMCची मिनिट्स यायची होती, त्याची पण वाट बघत होते. त्याच्यानंतर एनव्हिडियाचा रिझल्ट आला, रिझल्ट चांगला आला. त्यांच्या निर्यातीवर बंदी घालूनही रिझल्ट चांगला आला, त्यामुळे त्यांची मार्केट्स नंतर सावरली. डिक्स स्पोर्टिंग गुड्सचा शेअर वाढला, कॅप्री होल्डिंग वाढला, ओक्टा हा कमी झाला, मात्र मॅसी वाढला आणि गेम स्टॉप सुद्धा शेअर पडला. अमेरिकन कोर्टाने रेसिप्रोकल टॅरिफला मनाई केली किंवा हे टॅरिफ्स अवैध ठरवले, अयोग्य ठरवले. एलॉन मस्कने प्रशासनाचा राजीनामा दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्याबरोबर 65.65 एवढं पुन्हा क्रूड झालंय. बॉन्ड यील्ड 4.46 आहे आणि डॉलर इंडेक्स 100.39 एवढा झाला आहे. सोनं मात्र कमी झालं. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी 4,662ची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी 7,912 कोटीची. एक 10-12 रिझल्ट्स आले. त्याच्यामध्ये दीपक नायट्रेटचा रिझल्ट आलाय. त्यांचं रेव्हेन्यू मार्जिन वाढलंय, पण प्रॉफिट कमी झालंय. आणि त्याच्यामध्ये अदर इन्कम आहे 79.8 कोटी. कमीच प्रॉफिट मार्जिन दोन्ही गोष्टी कमी झाल्या, रेव्हेन्यू वाढलाय. इन्सेक्टिसाइड्स इंडियाचा रिझल्ट मात्र सुंदर आलाय, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलाय. नुवामा हेल्थ, नुवामा वेल्थनी प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू वाढलंय, मार्जिन कमी झालंय, 59 रुपये डिव्हिडंड दिलाय. बाटाचा कमजोर रिझल्ट आलाय, सगळ्या गोष्टी कमी झाल्या. बिर्ला सॉफ्ट प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू कमी झालाय, मार्जिन वाढलाय. वेल्स्पनचं प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू कमी झालंय, मार्जिन वाढलाय. 476 कोटी अदर इन्कम आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचा रिझल्ट चांगला आहे. तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्यांना खर्च वाढल्यामुळे एक्सेप्शनल लॉस झालाय 29 कोटी, पण अदर इन्कम सुद्धा त्यांचं वाढलंय. अवंती फीड्सचा रिझल्ट चांगला आलाय, 9 रुपये डिव्हिडंड दिलाय. त्यांचं अदर इन्कम 49.88 कोटी एवढं झालंय. पूर्वी ते 36.45 कोटी होतं. IRCTCचा सुद्धा रिझल्ट छान आलाय, सगळ्या गोष्टी वाढल्या. त्यांचा अदर इन्कम 45.68 कोटी. FDC मिश्र आहे रिझल्ट, प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिन कमी. मिधानी मिश्र धातू निगम रिझल्ट चांगला आहे आणि ही डिफेन्सच्या संदर्भातही कंपनी काम करते. स्पेसच्या संदर्भातही लागणारे धातू त्यांच्याकडे आहेत, रिझल्टही चांगला आहे. कोहान्स लाईफ प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. हायडलबर्ग सिमेंट प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. जिंदाल वर्ल्ड वाईड
प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. नाटको फार्मा, प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. इंडसइंड बँक, सेबीनी त्यांचे सुमंत कथपालिया हे जे सीईओ होते त्यांना आणि इतर चौघांना शेअर मार्केटमध्ये डीलिंग करायला मनाई केली. जेन्सॉल, एनसीएलटीने सगळी बँकेची खाती आणि लॉकर्स फ्रीज करा अशी ऑर्डर दिली. इन्फोसिस, AI पॉवर्ड डिजिटल वर्कप्लेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी ऑन बरोबर करार केला. शॅफलर, SCHAEFFLER, शूलागिरी तामिळनाडू इथं त्यांनी प्लांट सुरू केला. रिलायन्स पॉवर, SJVN कडून सोलर आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमसाठी त्यांना LOA मिळालं. HG इन्फ्रा, गुजरात ऊर्जा विकास निगम कडून 600 मेगावॅट बॅटरी एनर्जी स्टोरेजसाठी लेटर ऑफ इंटेंट मिळालं. राईट्स, रेल इन्फ्रासाठी श्री सिमेंट बरोबर त्यांनी MOU केलं. यावेळेला स्पिरिच्युअल टुरिझमचा म्हणजे देवधर्म, अयोध्या, कुंभमेळा या सगळ्याचा फायदा IRCTC आणि इंडिगो या कंपन्यांना मिळाला. एप्रिलचा IIP 3.9 वरनं 2.7 एवढा झाला, म्हणजे कमी झाला. कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील? आज एक्सपायरी आहे, तेवढं लक्ष द्या. जे शेअर्स दिलेत त्याच्यामध्ये ज्यांचे रिझल्ट चांगले आहेत किंवा ज्यांची टेक्निकली पोझिशन चांगली आहे असे शेअर दिलेत. वेरांडा, VERANDA, रिझल्ट चांगला आहे. इन्सेक्टिसाइड्स, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, BOI, बँक ऑफ इंडिया, जिंदाल स्टेनलेस, भारती एअरटेल, इन्फोसिस, L&T टेक, HDFC लाईफ, हीरो मोटो, मिधानी मिश्र धातू निगम, रिझल्ट चांगला आहे. डिफेन्स आणि स्पेस. वेल्स्पन लिव्हिंग, आता वेल्स्पन लिव्हिंगच्या बाबतीत जे टॅरिफ्स आहेत त्याचा कोर्टाने अयोग्य आहेत म्हणून सांगितलंय, तर टेक्स्टाईल कंपन्यांना त्यामुळे नुकसान होत होतं, पण आता या कोर्टाच्या रिझल्टमुळे त्यांच्या दृष्टीने चांगली स्थिती झाली. PVR आयनॉक्स, HPCL, IGL, टाटा मोटर्स, ONGC कारण पुन्हा क्रूड वाढलाय, प्रेस्टीज, संवर्धना मदरसन आणि मदरसन वायरे हे बोनसवर विचार करणार आहेत. IDBI, युनियन बँक, अवंती फीड्स, रिझल्ट चांगला आहे. RBL, सेंचुरी प्लाय, बलरामपूर चीनी, LT फूड्स, नुवामा, नाटको फार्मा, IFB, टाटा मोटर्स. तर मंदीमध्ये बिर्ला सॉफ्ट आणि गोदरेज प्रॉपर्टी. गोदरेज प्रॉपर्टीचं टार्गेट कमी केलंय म्हणून आणि बिर्ला सॉफ्टचा रिझल्ट कमजोर आहे म्हणून. तरी पण आज एक्सपायरी आहे, मार्केट व्होलटाईल राहील. त्या सगळ्याकडे लक्ष देऊन ट्रेड घ्या.
ट्रेडचं प्रमाण कमी ठेवा हे मी रोजच सांगते आहे. कारण हे वर्षभर मार्केट असंच दोलायमान राहील असं दिसतंय. म्हणजे अचानक मार्केट पडणं, अचानक वाढणं ही नेहमीची गोष्ट या वर्षभरात होऊन जाईल आणि त्याची आपल्याला सवय करून घ्यायची आहे. तर तसं मार्केटमध्ये लक्ष द्या आणि मार्केट करा. अचानक वाढला काही आपल्याजवळ असलेला शेअर तर विका. अचानक कमी झाला 8-10% तर तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो. बघूया कसं कसं काय काय चालतंय ते. 9:15 वाजता तुम्हाला मला कळणारच आहे काय होतंय ते. बघूया एकत्रच. नमस्ते.